नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, कोर्टात चक्कर येण्याचं नाटक करणाऱ्या प्रियाला अर्जुनने डॉक्टरांना बोलावून प्रियाचा केला पर्दाफाश. त्याचबरोबर इथे आता प्रियाने कोर्टामध्ये चुकीचं स्टेटमेंट दिल्यामुळे इथे अर्जुनने प्रियाची पाठवणी जेलमध्ये केलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी उलगडत जाणार आहेत, कशा पद्धतीने अर्जुन प्रियाला धडा शिकवणार आहे ते आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता विलास मर्डर केस ही पुन्हा एकदा रिक्रिएट केलेली असते मधुभाऊंना नेऊन. आणि मधुभाऊंना नेल्यानंतर काय होणार होतं प्रेक्षकांनो, तर इथे मधुभाऊ सत्यच सांगणार असतात. प्रियाने जे काही सांगितलं होतं ते सगळं आपल्या सोयीने सांगितलेलं असल्यामुळे तिने जे काही सांगितलेलं होतं सगळं काही खोटंच होतं. त्याच्यामुळे इथे अर्जुनला आता मधुभाऊंना रिक्रिएशनसाठी नेल्यानंतर त्यांच्या हाती खूपच मोठे पुरावे लागलेले असतात. खूप काही मुद्दे अर्जुनला आता मिळालेले असतात, ज्याच्यावरून अर्जुन हे सिद्ध करणार असतो की कोर्टामध्ये प्रियाने जे काही स्टेटमेंट दिलं होतं ते चुकीचं होतं आणि ते आता अर्जुन सिद्ध करणार असतो पुराव्यांसकट. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता मधुभाऊंना आश्रमातून आणल्यानंतर अर्जुनने लीगली नोटीस तयार केलेली असते आणि ती नोटीस प्रियाला दिलेली असते लग्नाचं गिफ्ट म्हणून. आणि जेव्हा इथे अर्जुन प्रियाला म्हणतो की हे तुझ्या लग्नाचं गिफ्ट आहे आणि त्याच्यामध्ये आता लीगली नोटीस असते, लीगल नोटीस बघितल्यानंतर प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते, तिचे डोळेच पांढरे होतात. तेव्हा इथे आता प्रिया म्हणत असते की हे सगळं काय आहे अर्जुन, तू मला लीगल नोटीस पाठवतोयस पण का? तेव्हा अर्जुन म्हणतो, असं काय करतेस तू? अगं तू इथे मधुभाऊंच्या विरोधात साक्ष दिली आहेस ना, मग तुझी चौकशी होणार आहे, चौकशीसाठी तुला यावं लागणार आहे आता. तेव्हा प्रिया आपल्या मनातल्या मनात म्हणते की याचा अर्थ अर्जुनच्या हाती नक्कीच काहीतरी असं लागलं आहे ज्याच्यामुळे अर्जुनने मला इथे चौकशीसाठी बोलावले. तेव्हा प्रिया कांगावा करायला सुरुवात करते अगदी नेहमीप्रमाणे. ती म्हणते की अर्जुन, तुला लाज नाही वाटत का? अरे तुझ्या वहिनीला तू नोटीस पाठवतोयस का? तेव्हा इथे सायली म्हणते, कसली का लाज म्हणतेस तू? लाज तर तुला वाटायला हवी आहे. मधुभाऊंच्या विरोधात खोटी साक्ष दिली आहेस ती की आम्हाला माहिती नाही आहे का? तेव्हा इथे प्रिया म्हणते, अच्छा, म्हणजे आता मधुभाऊंच्या विरोधात मी साक्ष दिली आहे त्याचा वचपा काढताय तुम्ही, राग काढताय का? अर्जुन म्हणतो, राग काढायची गरजच येत नाही. अगं तू साक्षीदार आहेस, आय विटनेस आहेस ना तूच मधुभाऊंच्या विरोधात साक्ष दिली आहेस की नाही की विलासचा खून त्यांनी केला आहे. मग आता तुझी चौकशी होणार नाही का? चौकशीला तर तुला यावंच लागणार आहे. आणि याच्यामध्ये माझ्या बायकोची काही चुकी नाही या, ती कुणावरती असा पर्सनल राग काढत नाही. या घरामध्ये मला असं वाटतंय ते सगळ्यांनाच माहिती आहे. आणि जर तिला काही बोलायचं असेल ना तर ती समोरासमोर बोलते, तिला तुझ्यासारखं राग काढता येत नाही, असं इथे आता अर्जुन तिला स्पष्टपणे म्हणतो. तेव्हा प्रिया इथे नाटक करते. प्रिया म्हणते, काही झालं ना तरीसुद्धा मी अर्जुनकडे चौकशीसाठी जाणारच नाही आहे त्याच्या ऑफिसमध्ये, नाहीतर उलट मला प्रश्न विचारेल आणि नको ते माझ्या तोंडातून निघून जाईल. कारण महिपतला जेव्हा तिने फोन केलेला असतो हे सांगायला की अर्जुन कोर्टामध्ये गेला होता आणि तिथून त्याने परवानगी घेतली मधुभाऊंना घेऊन, तो इथे रिक्रिएशनसाठी आश्रमात गेला होता आणि तिथून आल्यानंतर सायली खूपच जास्त खुश होती. सायलीला नक्कीच खूपच जास्त छान पुरावे मिळालेत असं मला वाटतंय. मधुभाऊ, सायली, अर्जुन सगळेजण खुश होते. तेव्हा इथे महिपत तिला म्हणतो की हे बघ, जेव्हा जेव्हा पनवती फोन करतेस ना, काहीतरी वाईट बातमी द्यायलाच फोन करतेस. अगं कधीतरी चांगली बातमी देत जा ना, कधीतरी म्हणत जा की इथे आता अर्जुन हा केस सोडतोय म्हणून, किंवा अर्जुनला काही पुरावेच मिळालेले नाही आहेत, त्याला इथे ताप आलाय म्हणून, असं काहीतरी सांगत जा. नेहमी फोन करतेस, काही ना काहीतरी वाईट बोलायलाच फोन करतेस. आणि जर माझी मुलगी या सगळ्यामध्ये अडकली ना तर मात्र मी तुला सोडणार नाही आहे, तुझे दोन्ही हात तोडून टाकेन, कापून टाकेन, असं महिपत आता प्रियाला म्हणतो. प्रिया आता खूपच जास्त चिडते, फोन तर ठेवून देते, पण तिला असं वाटतं की जर चौकशीला गेले तर अर्जुन अडकवणार आणि जर इथे आता साक्षीच्या विरोधात काही पुरावे मिळाले तर मात्र इथे महिपत मला काही सोडणार नाही. करायचं तर काय करायचं, दोन्ही बाजूने तिची कोंडी झालेली असते. त्यानंतर इथे ती आपल्या वडिलांना, रविराज काकांना फोन करते आणि रडत रडत म्हणते की अर्जुनने मला चौकशीसाठी बोलावले. बाबा मी काय करू, मला तर बरं पण वाटत नाही आहे, माझी तब्येत बिघडली आहे, तुम्हाला माहिती आहे का, मला चक्कर आली. त्यानंतर इथे
आता अर्जुनने चौकशीसाठी बोलावलेली असते ही गोष्ट रविराज काकांना कळल्यानंतर ते तर लगेच अर्जुनला फोन करतात आणि म्हणत असतात की अर्जुन, मी इथे प्रियाचा वकील बोलतोय. त्याच्यामुळे माझ्या मुलीला बरं नसल्यामुळे ती आता चौकशीसाठी येणार नाही आहे आणि तिचा कायद्याने वकील असल्यामुळे मीच तिला ही गोष्ट सांगितली. तेव्हा अर्जुन म्हणतो, सिनियर, पण मी तिला चौकशीसाठी बोलावले, तिला तर यावंच लागेल ना, अशी मी तिला लीगल नोटीस पाठवली. तेव्हा रविराज काका म्हणतात, पण मी तिचा वकील म्हणून मी तिला आराम करायला सांगितले. जे काही प्रश्न विचारायचे आहेत ना ते कोर्टामध्ये विचारायचे, इथे नाही. तेव्हा इथे अर्जुन आता फोन ठेवून देतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, काय झालं अर्जुन? अर्जुन म्हणतो, मला जे माहिती होतं की प्रिया नक्की काय करणार आहे तेच घडलं आहे. म्हणजे आपल्याला तिच्याकडून जे अपेक्षित होतं ना तेच घडलेलं आहे. प्रियाने इथे पोटात दुखायचं, चक्कर येण्याचं नाटक केलं अगदी पूर्वीप्रमाणे आणि इथे सिनियरलासुद्धा फोन करून सांगितले की मला पाठवायचं नाही म्हणून, म्हणजे चौकशीला मला जायचं नाही आहे. तेव्हा सिनियरने सुद्धा आता नकार दिला आहे. तेव्हा इकडे चैतन्य म्हणतो की आपल्याला हे माहितीच होतं की ते असंच काहीतरी तमाशा करणार आहे. मग आता अर्जुन काय करायचं? अर्जुन म्हणतो, काही हरकत नाही, मी तिला प्रश्न विचारणार होतो, पण आता जर त्यांचीच इच्छा आहे की कोर्टामध्येच तिचा पान उतारा व्हावा, तिचा पर्दा फास्ट व्हावा, तर मी तरी काय करू? आता बघच कशी मी आता कोर्टामध्ये तिची वाट लावतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता कोर्टाची हेअरिंग आलेली असते, तो दिवस आलेला असतो. प्रिया आता पुन्हा इथे नाटके करत असते, पण अर्जुनने घरामध्ये आधीच सांगितलेलं असतं की आता जर कोर्टामध्ये न येण्यासाठी काही बहाणा केला ना तर खूप मोठे माझ्या ओळखीचे डॉक्टर आहेत, त्यांना मी घरी बोलावेन. इथे अश्विनची सुद्धा मग गरज लागणार नाही, कारण इथे प्रश्न माझ्या केसचा आहे, माझ्या मधुभाऊंचा आहे, माझ्या आशिलाचा आहे आणि जर त्याच्यामध्ये कुणी प्रॉब्लेम करण्याचा प्रयत्न केला तर मात्र मी गप्प बसणार नाही. मी आत्ताच इथे सगळ्यांना सांगतोय. तेव्हा आज कोर्टामध्ये यावंच लागेल. चौकशीला येणं टाळलं, पण आता कोर्टामध्ये जर कुणी नाही आलं ना तर डॉक्टरांना घरी आल्याशिवाय घेऊन मी काही गप्प बसणार नाही आहे. तेव्हा इथे आता अर्जुन डॉक्टरांना घेऊनच डिरेक्टली घरी येणार असतो. ही बातमी कळल्यानंतर आता प्रिया पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेली असते. जर आता कोर्टामध्ये गेले नाही तर अर्जुन आता कोर्ट घरी आणेल असं मला वाटते. डॉक्टरांना घेऊन यायला तो काही मागे पुढे बघणार नाही. माझं पित्तळ उघडं पाडायला तो नक्कीच आता डॉक्टरांना घेऊन येईल. चल आता जाऊ दे, कोर्टामध्ये जाते, तिथे बाबा असतील ना माझी बाजू सावरायला. तो किल्लेदार आहे ना, किल्लेदार घेईल सगळं बघून, असं प्रिया म्हणते. तेव्हा इथे आता अर्जुन खूप मोठी युक्ती लढतो. आधी साक्षीला तो काही विचारतच नाही, कारण साक्षी नेहमीप्रमाणे काहीतरी थातूरमातूर उत्तरं देईल. मी इथे होते, मी तिथे होते, एवढंच करत बसेल. तेव्हा इकडे आता ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांनी आपली बाजू वगैरे सांगितल्यानंतर अर्जुन म्हणतो की तुम्हाला जे काही बोलायचं आहे तुम्ही बोला, आज मी वेगळे मुद्दे मांडणार आहे आणि आज मी विटनेस बॉक्समध्ये इथे आता साक्षीला बोलवणार नाही आहे, तर मी इथे आता तन्वी किल्लेदार यांना मी विटनेस बॉक्समध्ये बोलवणार आहे आणि त्यांची कोर्टामध्ये सगळ्यांसमोर जज साहेबांसमोर चौकशी करणार आहे आणि मी विचारलेल्या सर्व प्रश्नांची मला खरी खरी उत्तर हवेत आणि महत्त्वाचं म्हणजे फिरवून फिरवून काही बोलायचं नाही. जे काही आहे ते स्पष्टपणे आता सगळे मुद्दे मांडायचे, असं अर्जुनने आधीच तिला इथे वॉर्न केलेलं असतं. त्यानंतर इथे आता मधुभाऊंनी जे काही त्याला माहिती दिलेली असते ती सगळी माहिती तर अर्जुनकडे असते. त्याचबरोबर इथे त्याने सगळे नोट्ससुद्धा काढलेले असतात. तेव्हा इथे अर्जुन आता प्रियाला स्टार्टिंगपासून विचारतो की ज्या वेळेला तुम्ही आश्रमामध्ये गेला होतात तेव्हापासूनचं सगळं आता मला पुन्हा सांगायचं. तेव्हा इकडे प्रिया म्हणत असते की मागच्या वेळेला 1000 वेळा सांगून झालं असेल की मी आश्रमामध्ये गेले तेव्हा नक्की काय काय घडलं होतं, तरीसुद्धा अजून किती वेळा सांगायचं आहे तेच तेच. अर्जुन म्हणतो की जितक्या वेळा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल ना तितक्या वेळा तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर मला द्यायचंच. त्यानंतरला इथे अर्जुन विचारतो की ज्या वेळेला तुम्ही सगळेजण सिनेमा बघायला गेला होतात सिनेमाची तिकीटं कुणी काढली होती? तेव्हा इथे प्रिया आता पूर्णपणे टेन्शनमध्ये येते, कारण ही प्रियाचं आश्रमातील कुठल्याच लोकांबरोबर व्यवस्थित काही जमत नसतं. मग इथे अर्जुन तिला विचारतो की एकाकी तुम्हाला आता सर्वांना सिनेमा बघायला घेऊन जावंसं का वाटलं? म्हणजे तुम्ही एकाही व्यक्तीबरोबर नीट बोलत नाही असं मला कळले, कारण आश्रमातील एकही व्यक्ती तुझ्याबद्दल चांगलं बोललेली नाही आहे. मग आता तू एकटी चांगली आणि बाकीचे सगळे वाईट, असा याचा अर्थ होतो का?
तेव्हा प्रिया आता गप्पच बसते. तिला काय बोलावं काही कळत नाही. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, की जज साहेब मला एक गोष्ट आता क्लिअर करायची आहे, की प्रिया मधुकर ही आश्रमामध्ये असताना एकाही व्यक्तीबरोबर कधीच नीट बोलली नाही. प्रत्येक वेळेला लहान मुलांचा अपमान करणं, मोठ्यांचा अपमान करणं, घालून पाडून बोलणं, मधुभाऊंचा अपमान करणं, म्हणजे ज्या मधुभाऊंनी तिला लहानाचं मोठं केलं, तिच्या डोक्यावरती छप्पर दिलं, त्यांचासुद्धा तिने कधीच आदर केलेला नाही आहे. तर इकडे आश्रमातील कितीतरी लोकं इथे जमा आहेत. प्रत्येकाला जरी विचारलं ना, अगदी लहान मुलांनासुद्धा, तरीसुद्धा ते हेच म्हणतील, की प्रिया मधुकर कधीच मधुभाऊंजवळ चांगलं बोललेली नाही आहे. आणि ज्या वेळेला इथे आता अर्जुन प्रियाला विचारतो, की महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे जेव्हा आश्रम खरेदी करायला आले होते, त्यावेळेला नक्की काय घडलं होतं ते सांगाल का? मधुभाऊ काय म्हणाले होते? आश्रम तुम्हाला देऊन टाकतो की देणार नाही असं म्हणाले होते? तेव्हा प्रिया म्हणते की नाही, मधुभाऊ म्हणाले होते की आश्रम तुम्हाला देणार नाही म्हणून. तेव्हा अर्जुन म्हणतो, मग मधुभाऊनी हा निर्णय घेतला होता, सगळ्यांचा विचार करूनच घेतला होता ना. मग आश्रमामध्ये सगळे लोक इथे मधुभाऊंच्या बरोबरीने होते, फक्त तुम्ही का विरोधात होता? प्रिया, फक्त तूच का इथे मधुभाऊंना म्हणालीस की आश्रमाची जागा विकून टाका म्हणून? असं काय घडलं होतं की तुला आश्रमामध्ये राहायचं नव्हतं? तेव्हा इथे प्रिया म्हणते, कारण ते आश्रम खूप जुनं आहे. मला असं वाटत होतं की ते आश्रम विकून आपण कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलो असतो. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, अगं पण फक्त त्या आश्रमामध्ये तू एकटी राहत नव्हतीस ना. कितीतरी काका-काकू, कितीतरी मुलं तिथे लहानाची मोठी होत होती. त्यांचं इथे भविष्याचा विचार न करता तुला ते आश्रम विकावंसं का वाटत होतं? तेव्हा यासुद्धा आता प्रश्नाचं उत्तर प्रियाला काही देता येत नव्हतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, की सगळ्यांना सिनेमाला घेऊन गेल्यानंतर बरोबर तुझ्या पोटात दुखायला लागलं. मग आश्रमातील कुठल्यातरी लेडीजला सोबत घेऊन न येता तू इथे एका क्रिमिनल व्यक्तीला म्हणजे विलासला, एका क्रिमिनल व्यक्तीला तुझ्याबरोबर घरी घेऊन का आलीस? तेव्हा त्या विलासला सुद्धा आश्रमामध्ये घेऊन जाणारी तूच होतीस ना? तुला माहिती आहे का, जज साहेब, विलासवरती कितीतरी हाफ मर्डरच्या केसेस आहेत, कितीतरी मर्डरच्या केसेस आहेत, किडनॅपिंगच्या केसेस आहेत, इथे लोकांना त्रास दिल्याबद्दलच्या केसेस आहेत. आणि अशा क्रिमिनल व्यक्तीला आश्रमामध्ये घेऊन जाणारी व्यक्ती म्हणजे प्रिया मधुकर होती. बरोबर की नाही? तेव्हा इथे प्रिया म्हणते, अगदी बरोबर. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, की प्रिया ही पैशांची खूपच जास्त लालची असल्यामुळे ती विलासला आश्रमामध्ये घेऊन गेली होती, कारण त्याच्याकडे खूप सारे पैसे होते. मधुभाऊ विलासला आश्रमामध्ये ठेवायला तयार नव्हते, तेव्हा प्रियानेच त्यांना कन्व्हिन्स केलं होतं. बरोबर की नाही? तेव्हा प्रिया म्हणते, हो बरोबर, कारण ते मला चांगले वाटत होते. तेव्हा प्रिया म्हणते, चांगल्या माणसांशी तू नीट बोलत नाही, मग तू विलासबरोबरच चांगलं बोलायला का गेलीस? मधुभाऊ काय वाईट आहे? सायली काय वाईट आहे? कुसुमताई वाईट आहे का? पण त्यांच्याबरोबर तुला चांगलं बोलता येत नाही. पण विलास तुला चांगला वाटला कारण त्याच्याकडे पैसे होते. कारण विलासने स्वतःच्या हाताने मधुभाऊंना ते पैसे त्यांच्या लॉकरमध्ये ठेवायला सांगितले होते आणि त्या लॉकरची चावी ही मधुभाऊंकडे नव्हती, ती विलासकडेच मधुभाऊंनी ठेवायला दिली होती. कारण जेव्हा कधी तुला पैसे हवे असतील, तू स्वतःच्या हाताने त्याच्याकडून पैसे काढून घे, असं मधुभाऊंनी विलासला सांगितलं होतं. तेव्हा इथे आता अर्जुनने सगळे मुद्दे मांडलेले असतात. त्यानंतर इथे प्रिया खोटंच बोलत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, की मधुभाऊंनी सांगितल्याप्रमाणे साक्षीने विलासला गोळी मारलेली आहे. पण तू तर लपून बसली होतीस ना. कुठे लपून बसली होतीस? तर इथे कपाटाच्या इथे मी लपून बसले होते, असं प्रिया म्हणते. त्यानंतर अर्जुन म्हणतो, नक्की कपाटाच्या इथे का? तेव्हा ती म्हणते, नाही नाही, तिथे एक टेबल होतं ना, टेबलच्या तिथे लपून बसले होते. तेव्हा अर्जुन म्हणतो, की जज साहेब, तुम्ही जर बघाल ना, तर टेबल हे दुसऱ्या रूममध्ये आहे आणि ती टेबलच्या इथे जर लपून बसली असेल, तर तिथून दारामध्ये जे काही घडतंय हॉलमध्ये ते दिसतच नाही आहे. म्हणजे नक्की खून कुणी केला आहे हे जर प्रियाने बघितलेलंच नाही आहे, तर आपण तिला आय विटनेस म्हणून कसं काय ग्राह्य धरायचं? तिथून दिसतच नाही आहे की नक्की खून कुणी केलेला आहे, कारण सगळ्यांची तिच्याकडे पाठ आहे. बरोबर की नाही? आणि मधुभाऊंनी सांगितल्याप्रमाणे साक्षी आणि विलास हे दोघेजण आश्रमाचे पेपर शोधत होते आणि प्रिया दुसऱ्या रूममध्ये लपून बसली होती. कारण मधुभाऊंच्या डोक्यामध्ये फ्लॉवर पॉट मारणारी व्यक्ती ही दुसरी तिसरी कुणी नसून प्रिया मधुकर आहे. कारण तीच मागून आली आणि मधुभाऊंच्या डोक्यात तिने मारलं. मग इथे जर मधुभाऊंकडे पिस्तूलच नव्हती, मधुभाऊंकडे कुठलं हत्यारच नव्हतं आणि जर इथे साक्षी त्यावेळेला तिथे होती आणि बंदूक तिने काढली होती, तर बरोबर उजव्या हाताने साक्षीने ती गोळी विलासला मारलेली आहे. मधुभाऊ तर डावखुरे आहेत. असे बरेचसे मुद्दे आता अर्जुनने कोर्टामध्ये मांडलेले असतात.
प्रियाने दिलेली साक्ष ही खोटी आहे, तिने दिलेले सगळे स्टेटमेंट खोटे आहेत असे अर्जुनने आता सगळे पुरावे सादर केलेले असतात आणि ते पुरावे सादर केल्यानंतर इथे आता जज साहेबांनी आपला निकालसुद्धा दिलेला असतो. कारण ती जर आय विटनेस आहेच नाही, तिला जर दिसलेलंच नाही आहे की गोळी नक्की कुणी मारले, तर मग तिने मधुभाऊंच्या विरोधात साक्ष का दिली? तर फक्त आणि फक्त साक्षीकडून पैसे काढता यावे म्हणून. साक्षीकडून आता पैसे घेतलेल्याचा व्हिडिओसुद्धा अर्जुनने सगळ्यांना दाखवलेला असतो. त्यामुळे खरी गुन्हेगार प्रियाच आहे हे कोर्टाच्या सुद्धा लक्षात येतं आणि ते कोर्ट तिला आता शिक्षासुद्धा सुनावतं. इथे पैशांसाठी एका निर्दोष व्यक्तीला 2 वर्ष जेलमध्ये राहावं लागतं फक्त प्रियामुळे. त्यामुळे इथे आता प्रियालासुद्धा जेलमध्ये पाठवण्याची अर्जुनने पूर्ण तयारी केलेली असते आणि इथे आता 50,000 रुपये दंड आणि त्याचबरोबर जेलची हवा कोर्टाने असा निकाल प्रियाच्या विरोधामध्ये सुनावलेला असतो.